सहारा एंटरप्राइजेस, तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढं तर चारचाकी 50,000 पासून पुढं. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 80 55 81 09 10 आणि 98 60 78 57 86. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चिन्ह वाटप केल्यानंतर प्रत्येक प्रभागामध्ये प्रचाराला सुरुवात झाली आहे. प्रभाग क्रमांक 5 मध्ये अपक्ष उमेदवारांचे एकमेव पॅनल म्हणून सर्वत्र प्रचलित आहे शीतल भरते पॅनल. त्यांच्याकडून आपण अधिक जाणून घेऊया. साहेब, महानगरपालिकेची पहिलीच निवडणूक आहे, त्याकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून बघत आहे? फार दृष्टिकोन मोठा आहे, कारण लोकांच्या समस्या फार आहेत, कारण त्या सुधारणा झालेल्या नाहीत. गेले आता 35-40 वर्ष झालं आम्ही बघतो आहे. आमचे 2 टर्न इलेक्शन झालेलं आहे. त्यामध्ये आम्ही बघत आलो की अजून आहे तसंच आहे, त्यात काही बदल झालेला नाही. पण आम्ही आल्यानंतर एक वेगळा उपक्रम राबवून एक चांगली सिटी मँचेस्टर आपला प्रभाग करणार आहे. या प्रभागातील नागरिकांच्या सुविधा, त्याकडे तुम्ही कोणती ठोस उपाययोजना असणार आहे तुमची? भरपूर आहेत. पाणी, लाईट, गटारी ह्या तर पहिला करणारच आहे. याच्या व्यतिरिक्त भरपूर सुविधा करणार आहे आम्ही. एक इतिहासात नोंद होणार की महाराष्ट्रात नोंद होणार की प्रभाग नंबर 5 हे भरते पॅनेलने प्रभाग असा केला की ते बघायला येतील. तर महायुतीने पण मातबर उमेदवार रिंगणात उतरलेले आहेत. शिवशाहू आघाडीने पण देखील उतरलेले आहेत. पण तुम्ही एकाच कुटुंबातील अपक्ष उमेदवार फॉर्म भरण्याचा निर्णय का घेतला? मग लोकांच्या समस्या जाणवताना लोकांच्या अपेक्षा आमच्याकडून होत्या, म्हणून आम्ही इलेक्शनला उभारलो आहे. लोक आम्हाला सांगतात की तुम्ही राहायलाच पाहिजे, म्हणून आम्ही एकाच परिवारातील 3 अपक्ष उमेदवार उभे केलेत. महिलांचा तुम्हाला मोठ्या प्रमाणात सहकार्य आहे यामध्ये, त्यामुळे तुम्ही नगरपालिकेत निवडून गेल्यानंतर महिलांसाठी कोणत्या सोयीसुविधा उपलब्ध करणार? काहीतरी योजना आखायच्या आहेत. फक्त महिला ज्या काय सांगतील रोजगार वगैरे काय असेल ते त्यांच्या तक्रारी वगैरे सगळ्या मी निवारण करेन. आपल्यासोबत भरती पॅनलमधले अजून एक अपक्ष उमेदवार आहेत, त्यांच्याशी आपण जाणून घेऊया. ना तुम्ही एक युवा तरुण वर्ग एक पालिकेत निवडून गेल्यानंतर काय अपेक्षा असतील? पहिला तर आपले जे अवैध धंदे आहेत भागातले ते पहिला बंद करण्यात येतील. दुसरं म्हणजे जे व्यसनवारी युवा पिढी आपली त्याच्या आहेरी चालल्या त्याच्यावर जरा आळा घालण्याचा प्रयत्न करणार आम्ही. आणि त्यांना कसं रोजगार मिळेल, त्यांना कसं व्यवसाय करायची संधी मिळेल ह्याचं आम्ही हे करणार, माहिती करून देणार की व्यवसाय कसा वाढवायचा, व्यवसाय कसा करायचा, ह्या हिशोबाने आम्ही त्यांना एक मदत करणार. एक तरुण चेहरा म्हणून एक पालिकेमध्ये निवडून जाताना तुमच्या पहिल्या 100 दिवसातले काय काय कामे असतील, विकास कामे? 100 दिवसातले भरपूर कामे आहेत. आम्ही एक हे केले, ग्रीन प्रोजेक्ट म्हणून आम्ही प्रभागातला हे दिले, पॅटर्न दिले. त्यामध्ये रस्ते, गटारी, परत पाण्याची सोय, रोज 1 तास तरी पाणी यावं ह्या हिशोबाने आम्ही त्याची हे केले, प्रयत्न करणार आहे. आणि दुसरं म्हणजे हायजीन कसं होईल भाग ह्या हिशोबाने आम्ही तयारीत आहे. आता मागील काळामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींनी बरीच प्रलंबित कामे ठेवलेली आहेत, त्याकडे तुम्ही कशा नजरेने बघता? पहिला तेच उतरणार आहे करण्यासाठी, पहिला ते करणार, मग बाकीचे आम्ही हातात घेणार नवीन प्रोजेक्ट. आता मातबर नेते तुमच्यासमोर रिंगणामध्ये उतरलेले आहेत, त्यांच्याकडून पैसे वाटपाचा आरोप देखील होत आहे, त्याबद्दल आम्ही विरोधाला विरोध करणार नाही आहे. आम्ही जनतेसाठी उतरलो आहे याच्यासाठी. त्यामुळं जनतेचे ज्या समस्या आहेत त्या आम्ही पहिला सोडवणार. तुमच्यामध्ये
अपक्ष जरी असला तरी धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा लढा असणार आहे. हो हो, जनशक्ती विरुद्ध धनशक्ती. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती. धन्यवाद. आपल्या भावी वाटचाली शुभेच्छा. शीतल भरते पॅनलचा प्रभाग क्रमांक 5 मधून शीतल भरते पॅनलकडून आपण त्यांच्याशी जाणून घेतलेलं आहे त्यांचं महापालिकेत जाण्याचं विजन काय असेल. कॅमेरामन निखिल विसेसह मी रोहन एरलगे, एम मराठी, इचलकरंजी.